मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे? प्रॉब्लेमला प्रॉब्लेम समजणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आयुष्यात कधीच प्रॉब्लेमला प्रॉब्लेम समजायचा नाही. आपल्याला प्रॉब्लेमला ते चॅलेंजेस समजलं पाहिजे की हे आपल्यासमोर आव्हान आहे आणि आयुष्यामध्ये कोणकोणते आव्हान आहे ते गेम म्हणून खेळायचे आहे आणि गेम खेळत असताना आपल्याला बेस्ट परफॉर्म करायचा आहे, एवढाच आपला विषय आहे. रिझल्टशी अटॅच व्हायचं नाही आहे. आणि जेव्हा आपण आव्हाने घेतो, जेव्हा आपण चॅलेंजेस घेतो, त्यामुळं त्यावेळेस सगळ्यात बेस्ट, सगळ्यात टॉपचे कोणते चॅलेंज आहे त्यावर काम करा मित्रांनो. कारण टॉपच्या गोष्टी जर मिळवल्या ना, छोट्या गोष्टी आपाप मिळतात, छोट्या गोष्टी बोनसमध्ये मिळतात. उदाहरण सांगतो. समजा एखादा 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि 12वी सायन्सला जर त्याला चांगले मार्क्स मिळाले ना, तर त्याला फक्त चांगले मार्क्स नाही मिळत, त्याला ज्या पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं, त्याला जी पाहिजे ती ब्रांच मिळते, त्याला एक हुशार विद्यार्थी म्हणून अटेन्शन मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्याला त्याचं करिअर घडवण्यासाठी त्याला पाहिजे तशी अपॉर्च्युनिटी मिळते. त्यामुळे एखाद्याला चांगले मार्क्स मिळाले तर बाकीच्या गोष्टी बोनसमध्ये मिळतात. तसंच आयुष्यात प्रत्येक ठिकाणी असतं. व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल, कौशल्य विकसित करायचं असेल, त्यामध्ये सुद्धा हाच नेम लागू होतो. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला कौशल्य विकसित करायचं आहे, मग टॉपचं कौशल्य कोणतं आहे? उदाहरण भाषण कौशल्य. भाषण कौशल्य हे मोठं चॅलेंज वाटतं आणि भाषण कौशल्य जर मोठं चॅलेंज वाटतं, पण त्यांनी जर ते मोठं चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी भाषण कौशल्यावर काम केलं तर मित्रांनो लक्षात ठेवा, त्याचं संभाषण कौशल्य बोनसमध्ये त्याला मिळेल, त्याचं सादरीकरण कौशल्य बोनसमध्ये मिळेल, चर्चात्मक संवाद बोनसमध्ये मिळेल. म्हणजे एक मोठं कौशल्य अवगत केलं, छोट्या गोष्टी आपाप मिळतात. तसं बिझनेसमध्ये सुद्धा, राजकारणामध्ये सुद्धा, समाजकारणामध्ये सुद्धा आणि प्रत्येक ठिकाणी आपण मोठ्या गोष्टीवर जर फोकस केला, मोठा गेम जर आपण प्लॅन केला, तर मोठा गेम प्लॅन केल्यानंतर छोट्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. समजा प्रॉब्लेमच्या बाबतीत सुद्धा होतं. एखाद्या कुटुंबामध्ये मी विचारलं काय काय प्रॉब्लेम्स आहे, ते खूप प्रॉब्लेमची मोठी लिस्ट सांगतात. पण त्यामध्ये जर ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं, अरे हे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ना, हे पैशा संदर्भात आहे. मग त्या घरामध्ये जर एखाद्याला चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला, तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. पण आपण त्या प्रॉब्लेममध्येच अडकत जातो आणि छोट्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकत अडकत आपलं लाईफ निघून जातं. त्यामुळं आपण एक ईगल व्ह्यूने, एक बर्ड व्ह्यूने आपण त्या गोष्टीकडे बघत नाही. त्यामुळे बर्ड व्ह्यूने त्याच्याकडून बघून बेस्ट ऑफ दी बेस्ट, सगळ्यात मोठं जे आव्हान आहे त्यावर जर काम केलं आणि ते जर अचीव्ह केलं, छोट्या गोष्टी सहज निघून जातात आणि हे लाईफ खूप आनंदाने आपण जगू शकतो. आणि लाईफमध्ये काम करत असताना आपल्याला तो आनंद पण घेता येतो, त्या प्रोसेसचा पण आनंद घेता येतो आणि काहीतरी अचीव्ह झाल्याचा पण आनंद घेता येऊ शकतो. हे आयुष्यात अंमलात आणणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज एवढंच. पुन्हा भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू.